पहली बात यह है कि कहते हैं कि पेट्रोल डीजल बचाओ। जैसे ही पेट्रोल डीजल बचाने की बात करते हैं वैसे ही 10 पूरे काफिले के साथ वो जाते हैं, जबकि इंसान को अगर हम कह रहे हैं तो हमें पहले खुद वो मैसेज देना चाहिए। दूसरी चीज़ कहते हैं विदेश यात्रा जो है कम करिए, खुद विदेश यात्रा उनकी रुक नहीं रही है। जहाँ पर बोलते हैं सोना मत खरीदो, जहाँ पे 80% लोग आज भी फ्री राशन लेते हैं, वहाँ पे आपने किसी को सोना खरीदने लायक छोड़ा ही नहीं है, तो खरीदेंगे कहाँ से? अरे मोदी जी, आप तो कह रहे थे झोला उठा के चले जाओ, पता नहीं कहाँ झोला आपका गायब हो गया है। अगर झोला नहीं मिल रहा है तो हम लोग ढूंढ के देते हैं, कम से कम झोला उठा के चले जाइए। दीपक, काय सरकारने आत्मनिर्भर करून टाकलं ना लोकांना। सरकारचा स्पष्ट आदेश होता, संदेश होता 2014 पासून की तुम्ही आत्मनिर्भर व्हायला पाहिजे। पण सरकारने काय केलं, सर लोकांना वाऱ्यावरती सोडून दिलं। मोदीजी देश जेव्हा आर्थिक संकटात आहे तेव्हा काय करतायत, महिलांना मेलडी गिफ्ट करतायत। म्हणजे नेमकं जे देशाची जनता आहे त्यांना डिवचण्याचं, चिडवण्याचं काम करतायत। अशा परिस्थितीत जेव्हा पेट्रोलचे डिझेलचे भाव डेली वाढतायत, लोक महंगाईने त्रस्त आहेत, लोकांकडे रोजगार नाही, स्टुडंट्सला जी नीटची परीक्षा होती ती कॅन्सल झाली, लोक स्टुडंट सुसाईड करतात। अशा गंभीर परिस्थितीत देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन विदेशी प्राईम मिनिस्टर बरोबर असे कुठले, म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे की ते देशाचे पंतप्रधान आहेत। म्हणजे भरपूर वाईट अवस्थेत आहे। हे जे पेट्रोलचे प्राइस आहे पुढच्या काही दिवसात तुम्ही बघणार की 120 पर्यंत जाणार आहे। जो आपला डॉलरचा रेट आहे तो पण 150 पर्यंत जाऊ शकतो। अशी मार्केटमध्ये चळवळ आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये मोदीजी आपल्याला म्हणतायत की मेलोडी खाओ और महंगाई से रियात पाओ। 100% तुमची जी मन आहे ना ती अगदी तंतोतंत मिळते। आणि आमचा मुळात काँग्रेसचा आणि बहुजनांचा हा देश आहे। मुळात हे जे भाजपचं सरकार आहे हे खरंच भांडवलदाराचं सरकार आहे। कारण आज आपण बघितलं की इतर देशामध्ये जाऊन त्यांनी जे पार्ले भांडवलदार कंपनीची कुठेतरी जागतिक पातळीवरती ऍडव्हर्टायझिंग करण्याचा या भांडवलदार पंतप्रधानांनी प्रयत्न केलेला आहे, त्याचा आम्ही इथे काँग्रेसच्या पक्षातर्फे जाहीर निषेध करतो। देशामध्ये आज नीट सारख्या परीक्षेचे पेपर लीक होत आहेत, 4 विद्यार्थी सुसाईड करतायत, तरी एकही केंद्रामधला मंत्री सुद्धा किंवा भारतीय जनता पार्टीचा एकही पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी त्या शब्दावरती बोलत नाहीये, त्या विषयावरती बोलत नाहीये। आणि हा आमचा देशातला पंतप्रधान, दुर्दैव असे की त्याचंही मिशन चुकलं असेल, त्यांनी फेब्रुवारीमध्ये जायला पाहिजे होतं। फेब्रुवारी महिन्यात जर गेला असता कुठेतरी ते चॉकलेट तिकडे दिले तर त्याचा आम्ही अर्थ समजलो असतो, पण या मे महिन्यात जाऊन तिकडे चॉकलेट वाटतोय तर त्याचा आम्हाला अजूनही अर्थ कळाला नाही। तर हे मोदी भांडवलदाराचे कुठल्या तरी एका कंपनीच्या एजंटसाठी, प्रसिद्धीसाठी यांना आपल्या भारत देशातल्या कोणत्याही कष्टकरी युवकांसाठी, कामगार असतील, शेतकरी असतील, बहुजन असतील, इथलं सर्वसामान्य लोक जनता असतील, यांचं कुठलंही काही पडलेलं नाही।